जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, जय कष्टभंजन देव, राधे राधे. तर मी फायनली 4 वर्षातून माझ्या माहेरी गेली होती. म्हणजे 2022च्या दिवाळीला गेली होती. माझ्या मिस्टरांच्या सोबत 5-6 मिनिट थांबली आणि लगेच निघाली होती. त्यानंतर 23-24 गेलीच नाही आणि आता 25ला गेली. म्हणजे 3 वर्षानंतर मी माझ्या माहेरी गेली. तर तिथे गेल्यानंतर सगळ्यांचंच खूप प्रेम मला मिळालं. गेल्या गेल्याच माझी ताई पण तिथे आली आणि माझ्या ताईने माझ्यासाठी ड्रेस शिवलेले होते. तर ते ड्रेस ती बोलली की तू ड्रेस घाल, आपण शूटिंग करू, रील बनवू, मला ड्रेसच्या ऑर्डर मिळतील. मग आम्ही रील बनवत होते. रील बनवता बनवता माझ्या आईचा घरातूनच आवाज आला, काय रील बनवत आहे? ते खाली पडलेले सीताफळ उचलून घ्या, आधी निंबू उचलून घ्या, पेरू उचलून घ्या, मग नंतर रील बनवा. मग रील बनवता बनवताच मी सीताफळ, पेरू आणि निंबू वेचून घेतले. आमची खूप मजाक मस्ती खूप वेळ चालली. मला खूप सर्दी झालेली होती, तरीसुद्धा मी आईच्या प्रेमाखातर पेरू पण खाल्ला आणि सीताफळसुद्धा खाल्लं. सीताफळ बघू शकता तुम्ही. याआधी माझ्या वडिलांनी खूप 3-4 वेळा सीताफळ काढले. जो येतो दारावरून त्याला माझे वडील कोणालाही सीताफळ देऊन देतात. आणि बघा या शरारती चिमण्या, ही पाखरं. माझी आई आम्हाला सहज बोलली, तुम्ही येतात, रात्रभर राहतात, थोडा वेळ थांबतात, निघून जातात. हीच तर पाखरं आमचे लेकरं आहे. ह्या चिमण्यांसाठी माझ्या आईने 2-3 किलो तांदळाचा बारीक भुगा करून ठेवलेला आहे मिक्सरमध्ये. आणि रोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ त्यांना तो पूर्ण चूर असतो तांदळाचा किंवा गव्हाचा, तो टाकते आणि ते पोट भरून खातात आणि उडून जातात. आणि पुन्हा संध्याकाळी येतात त्या पेरूच्याच झाडावर, निंबूंच्या झाडावर, सीताफळाच्या झाडावर आराम करतात रात्रभर. आणि सकाळी उठल्याच त्यांची पुन्हा चिवचिव चालू होते. जीव लावला तर रानातली पाखरंसुद्धा जवळ येतात. माणसाला जीव लावला तर माणूस तरी घात करेल, पण ही पाखरं कधीच घात करत नाही. माझ्या आईवडिलांच्या सोबत 2-3 वेळा खूप वाईट प्रसंग घडले, तेव्हा ह्या चिवताईच चिवचिव करून उठल्या. मोठमोठे साप आले 2-3 वेळा, तर ह्या चिवताईच मोठमोठ्याने आरडाओरडा करायला लागल्या, चिवचिव करायला लागल्या. माझी आई अचानक बोलली, काय होत आहे यांना, चिवचिवच करतात. आणि बघते तर खूप मोठमोठे साप तिच्या अंगणामध्ये होते. ती 2 वेळा मरता वाचली. 1 वेळा तर भुसावळवरून येतानाच गाडीमध्ये साप घेऊन आले माझे वडील, त्यांचं लक्षही नव्हतं. असे असतात हे चिमणी पाखरं. माणूस तरी आपल्याला वाईट काळामध्ये साथ देणार नाही, पण हे एका कणाचं कर्ज चुकवतात. हीच चिमणी पाखरं माझ्या आईवडिलांची लेकरं आहे. मी भगवंताला प्रार्थना करते, गरीब आहे भगवंता माझे आईवडील, त्यांचे राहतात मातीचं घर, भाड्याचं घर. त्यांना ही पाखरं खूप 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 प्रेम देतात. आणि येणाऱ्या जाणाऱ्याचा आईवडील मानपान ठेवतात, प्रेम देतात. त्यांना ह्या पाखरांच्या सोबत आणि त्या पाखरांना त्यांच्यासोबत खूप आनंदाने ठेव, हीच प्रार्थना करते. अगदी दिवाळीमध्येही भगवंत बघा कसा निष्ठुर झाल्यासारखा वागत आहे. माणूसही निष्ठुर झाला म्हणून बघा ना, माणसाचं प्राणी बघत आहे.